नमस्कार. मी त्र्यंबक कापडे आणि आपण पाहत आहात त्र्यंबक कापडे डिजिटल. ना खाऊंगा, ना खाने दूंगा. ही देशातील सर्वात लोकप्रिय आणि सर्वात जास्त टाळ्या मिळवणारी राजकीय घोषणा. पण आज या घोषणेचे वाभाडे निघालेत की काय असा प्रश्न पडू लागला आहे सर्वसामान्य जनतेला. कारण सामान्य जनतेच्या हक्काचा, त्यांच्या घामाचा आणि कराचा पैसा आज विकासाच्या नावाखाली काही पांढरपेशा दरोडेखोरांच्या घशात जातोय. तेही साध्या-सुध्या कामात नाही, तर चक्क कुंभमेळ्यासारख्या अत्यंत पवित्र आणि धार्मिक आयोजनात. नुकताच नाशिक त्र्यंबकेश्वर कुंभमेळ्याच्या नावाने झालेला कोट्यवधी रुपयांचा बनावट टेंडर घोटाळा. हे आपलं व्यवस्थेला लागलेल्या भ्रष्टाचाराच्या किडीचं जळजळीत उदाहरण म्हणावं लागेल. त्यामुळे आज या सिस्टीमचा बुरखा आपण टराटरा पाडण्याची वेळ आली आहे. आजच्या व्हिडिओत तथ्यांच्या आधारे समजून घेऊया की जनतेचा पैसा ढेकर येणार नाही तोपर्यंत कसा ओरपला जातोय. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. आवडला तर लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. आणि चॅनलला सबस्क्राईब करून स्वतंत्र पत्रकारितेला सपोर्ट करा. सर्वात आधी धक्कादायक तथ्य समजून घ्या. आगामी नाशिक कुंभमेळ्यासाठी हजारो कोटी रुपयांची विकास कामे मंजूर होत आहेत. याच संधीचा फायदा घेऊन काही हाय प्रोफाईल ठगांनी चक्क नाशिकचे विभागीय आयुक्त डॉक्टर प्रवीण गेडाम यांची बनावट डिजिटल स्वाक्षरी केली. एवढ्यावरच ते थांबले नाहीत, तर तब्बल 591 कोटी रुपयांचे हुबेहूब दिसणारे बनावट कार्यारंभ आदेश फेक वर्क ऑर्डर तयार केल्या. हा प्रकार इतका भयानक आहे की शासकीय यंत्रणेचा धाक संपूर्णपणे संपल्याचं हे लक्षण आहे. जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या तक्रारीनंतर पोलिसांनी या रॅकेटमधील जामनेरच्या तनय महाजन आणि नरेंद्र महाजन या संशयितांना अटक केली आहे. या संपूर्ण प्रकरणाची गंभीर दखल घेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकतीच सह्याद्री अतिथीगृहावर कुंभमेळा कामांचा आढावा घेण्यासाठी तातडीची बैठक घेतली. या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी प्रशासनाचा ढिसाळ कारभार आणि कामांचा संथ गतीवर होणारा परिणाम तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली आणि अल्टिमेटमही दिला. मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट आदेश दिलेत की जर निर्धारित मुदतीत काम पूर्ण झालं नाही किंवा कामात काहीही गडबड आढळली तर कंत्राटदारांवर थेट दंडात्मक कारवाई करा आणि त्यांचे पुढील काम त्वरित थांबवा. इतका मोठा खर्च करूनही जर जनतेमध्ये रोष निर्माण होत असेल तर आपले कुठे चुकत आहे याचं आत्मपरीक्षण करा, असा सनसनीत टोलाही मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांना लगावला आहे. पण आमचा सवाल फक्त या एका फसवणुकीपुरता किंवा मुख्यमंत्र्यांच्या अल्टिमेटम पुरता मर्यादित नाही. आमचा मुख्य सवाल या देशात वर्षानुवर्ष चालत आलेली ती टक्केवारी आणि कमिशनच्या संस्कृतीला आहे, जिच्याशिवाय या देशात एकही वीट रचली जात नाही. कोणताही प्रामाणिक कंत्राटदार आज छातीवर हात ठेवून सांगू शकत नाही की त्याला टक्केवारी दिल्याशिवाय टेंडर मिळालं आहे. कंत्राट पद्धतीचा पहिला अलिखित नियम असा आहे, स्थानिक आमदार किंवा खासदारांचा खिसा गरम करणं. मतदारसंघाचा विकास दुय्यम ठरतो, आधी नेत्यांची टक्केवारी ठरवली जाते. आमदार खासदार तृप्त झाले की मग फाईल जाते अधिकाऱ्यांच्या टेबलावर. तिथे तर त्याहून भयंकर प्रकार चालतात. केवळ लाचेच्या पैशांनी या अधिकाऱ्यांची भूक भागत नाही. बिलांवर सह्या व्हाव्यात म्हणून पंचतारांकित हॉटेल्समध्ये आलिशान पार्ट्या, तथाकथित रंगीत संगीत सरभराईचे आयोजन कंत्राटदारांना करावं लागतं. हा या सिस्टीमचा एक अलिखित लाजिरवाणा नियम बनला आहे. या टक्केवारीच्या बाजारात कंत्राटदारांनी मिळून रिंग केलेली आहे. हा तर सर्वात मोठा दरोडा म्हटला पाहिजे. नाशिक कुंभमेळ्याच्या 2,270 कोटी रुपयांच्या रस्ते विकासाच्या निविदा प्रक्रियेत कंत्राटदारांनी आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी संगनमत करून रिंग केल्याचा थेट आरोप विधान परिषदेत झाला आहे. स्पर्धाच संपवून टाकायची, बाहेरच्या प्रामाणिक कंत्राटदाराला फिरकूच द्यायचं नाही आणि आपसात मलाई वाटून घ्यायचे. हा या रिंग संस्कृतीचा खरा चेहरा आहे.
आणि हे फक्त महाराष्ट्रातच होतंय असंही नाही. जरा इतिहास चाळा तर 2019च्या प्रयागराज कुंभमेळ्याचा कॅगचा अहवाल डोळे उघडणारा आहे. तिथे तर चक्क ट्रॅक्टरच्या नावावर निधी काढला गेला आणि जेव्हा कॅगने तपास केला तेव्हा त्या गाड्यांचे नंबर मोपेड, स्कूटर्स आणि कारचे निघाले. म्हणजे धर्माचा, आस्थेचा केवळ एक मुखवटा वापरायचा आणि पाठीमागे शासकीय तिजोरीवर दरोडा टाकायचा. हा एक देशव्यापी पॅटर्न बनला आहे. आता या भ्रष्ट साखळीचं गणित समजून घ्या. जेव्हा एखाद्या 100 कोटींच्या कामातील 30 ते 40% रक्कम नेते, अधिकारी आणि त्यांच्या पार्ट्यांवर उडत असतील, तेव्हा प्रत्यक्ष कामासाठी फक्त 60 कोटी उरतात. मग कंत्राटदार काय करणार? तो रस्त्यात डांबराऐवजी माती मिसळणार, सिमेंट चोरणार. परिणामी पहिल्याच पावसात कोट्यवधींचे रस्ते वाहून जातात, पूल कोसळतात. भ्रष्टाचार नेते आणि अधिकारी करतात, पण याची किंमत सामान्य नागरिकाला खड्डेमय रस्त्यांवर अपघातात आपला जीव गमावून द्यावी लागते. पण हा उघड्या डोळ्यांनी चाललेला दरोडा कोण आणि कसा थांबवणार? यावर केवळ भाषण करून चालणार नाही, तर काही ठोस, कायदेशीर आणि तांत्रिक उपाय करावेच लागतील. सर्वात आधी सर्व प्रकारची ऑफलाईन टेंडरिंग प्रक्रिया 100% बंद झाली पाहिजे. प्रत्येक लहान मोठे काम केवळ केंद्रीय पोर्टलवरच पारदर्शकपणे समोर आलं पाहिजे. दुसरं म्हणजे कुंभमेळ्यासारख्या मेगा प्रोजेक्टसाठी एक सार्वजनिक डॅशबोर्ड हवा. जिथे जनतेचा 1 रुपया कुठे खर्च होतोय याचा रिअल टाइम डेटा ऑनलाईन दिसला पाहिजे. तिसरं म्हणजे जे अधिकारी आणि कंत्राटदार एकत्र येऊन अशी रिंग तयार करतात, त्यांना केवळ निलंबित न करता त्यांच्यावर कायमची बंदी घातली पाहिजे आणि त्यांची मालमत्ता जप्त झाली पाहिजे. आणि चौथे म्हणजे टेंडर प्रक्रियेत जर एकाच कंत्राटदाराचे टेंडर येत असेल किंवा किंमत संशयास्पदरित्या वाढवली असेल, तर सॉफ्टवेअरनेच तिथे रेड फ्लॅग अलर्ट दिला पाहिजे, जेणेकरून लाचलुचपत प्रतिबंधक विभाग तत्काळ तिथे धाड टाकू शकेल. मुख्यमंत्र्यांनी यंत्रणेला दिलेला सज्जड दम हा प्रशासकीय पातळीवर योग्य असला तरी, जोपर्यंत आपण सामान्य नागरिक म्हणून फक्त राजकीय घोषणांवर टाळ्या वाजवत राहू आणि व्यवस्थेतील या टक्केवारीच्या साखळीकडे दुर्लक्ष करू, तोपर्यंत हे ना खाऊंगा म्हणणारे असेच ढेकर येईपर्यंत खात राहतील. नाशिक कुंभमेळा निविदा प्रक्रियेची उच्चस्तरीय चौकशी खरोखरच दोषींना जेलची हवा दाखवण्यासाठी होते की नेहमीप्रमाणे फाईल दाबण्यासाठी, याकडे आपले बारीक लक्ष राहीलच. पण या संपूर्ण सिस्टीमवर, मुख्यमंत्र्यांच्या अल्टिमेटमवर आणि नेत्यांच्या टक्केवारीवर तुमचं काय मत आहे? आम्हाला खाली कमेंट्स बॉक्समध्ये नक्की कळवा. सत्य आणि तथ्य आधारित अशाच सडेतोड विश्लेषणासाठी, स्वतंत्र पत्रकारितेला सपोर्ट करण्यासाठी त्र्यंबक कापडे डिजिटल या चॅनलला कृपया सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया पुढील व्हिडिओत. तोपर्यंत नमस्कार. जय हिंद, जय महाराष्ट्र.